चंदन, काय आज गॅरेज मधूनच बोलून घेतलंस? अरे असं काही नाही, मैं तुला माहितीये घरातलं सध्याचं वातावरण. आशू मला माहितीये, पण तू काळजी नको करूस, मी बोलतो दिव्याशी. अरे नाही तसं नाही, जर कोणामुळे तुला त्रास झाला असेल, तू दुखावला असेल तर आय एम रिअली सॉरी. हे आशू असं काय बोलतोय सारे? अरे सगळी घरातलीच माणसं आहेत, कशाला त्रास होईल? खरंय. बरं, ह्या सगळ्यासाठी मला आणि शिवाला ना एक आयडिया सुचली. नाही म्हणजे तुम्ही दोघांनी विचार केला असेल तर काहीतरी भन्नाटच असेल. नाही बघ ना, आपण सगळ्यांना जर घेऊन एका छोट्या वीकेंड गेटअवे ट्रिपला गेलो तर तिथे सगळे जलप होतील, म्हणजे मनातले राग वगैरे सगळे विसरून ना एकत्र येतील आणि मन जुळेल सगळ्यांचं, असं आमचं मत आहे. नाही, कल्पना तर चांगली अशोक, पण ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी दोन्ही कुटुंब एकत्र येणं फार गरजेचं आहे. म्हणजे फक्त तू, मी आणि शिवानी विचार करून आणि एकत्र येऊन चालणार नाही. खरंय. आपल्याला पाटील कुटुंब आणि देसाई कुटुंब दोघांशी बोलावं लागेल, आणि त्यासाठीच तुमच्याकडे एक रामबाण उपाय. काय ग इकडे काय करतेस? तू का आलायस माझ्या मागे? तू जा ना, तुझे काम कर. माझ्यासाठी वेळ नाही ना तुझ्याकडे. आशू शिवाला वेळ दे, ते महत्वाचे. अगं तू आता लक्षात आलं, तू आपल्या बाळाला बागेत फिरायला म्हणून घेऊन आलीस का? दिव्या, इमॅजिन कर ना, किती भारी वाटेल ना. एक दिवस आपला तो किंवा ती असा छान बागेत इकडे तिकडे इकडे तिकडे खेळ, हो की नाही? हो, पण त्यासाठी ना वेळ द्यावा लागतो, जो नाहीये तुझ्याकडे. वेळ द्यावा लागतो म्हणजे 24 तास तुझ्या बरोबरच तर असतो ना मी. तू माझ्या बरोबर असतो पण माझी काळजी घेत नाहीस. तुला फक्त मी हे करतो ते करतो एवढंच बोलत असतो बस. चिडलीस माझ्यावर? म्हणजे आतापर्यंत तुला कळलंच नव्हतं. तू जा यार चंदन, हट. तुला आठवतं का तुम्हाला किती त्रास दिलास ते? काय झालं? अजूनही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस? हे बघ, जे काही घडलं, जे काही झालं ते सगळं ना फक्त आणि फक्त गैरसमजामुळे झालंय. हे मला माहितीये. या सगळ्याचा तुम्ही विचार. सगळेजण मला चुकीचं समजतात. अरे नाही, तू असं का विचार करतेस? तुला इथे कोणीही जज करत नाहीये. जर असं असतं ना तर घरात जेव्हा पैशांचा विषय निघाला होता तेव्हा निदान तुम्ही तरी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला असता. अरे कसं उभं राहणार? तू परिस्थितीच अशी उभी करून ठेवली होतीस. मी काय करू? बर, तुम्ही सगळे मलाच दोष देताय ना, पण एकदा माझ्या जागेवर उभे राहून बघा ना. तुम्ही माझ्याकडे पैसे ठेवायला दिले होते आणि ते माझ्याकडे सापडत नव्हते. त्याचं केवढं टेन्शन आलं होतं मला माहितीये तुम्हाला. आणि माझ्या जागी जरी कोणी दुसरं असतं ना तरी हेच केलं असतं. हे बघ ऐक, तू तुझ्या जागी बरोबर आहेस, पण घटना जशा घडल्यात ना तसेच सगळे रिॲक्ट झाले आणि तसंच मीही रिॲक्ट झालो. तुला इथे कोणीही जज करत नाहीये, ही गोष्ट लक्षात घे. आणि तुला एक विनंती आहे, एवढी वर्ष आपलं कुटुंब एकत्र नांदतंय, पण सगळे एकत्र आहोत, तर ते तसंच राहूया आपण. भाऊ, ते ऑफिसची काही कामं आहेत तर. बघ, ऑफिसची कामं आम्ही सगळी मॅनेज केलेली आहेत, नाही का रे आशू? हो अर्थात. नाही आशू, अरे एक महत्वाची मीटिंग आहे. सगळ्या मीटिंग कॅन्सल. मीटिंग नो मीटिंग. आणि लक्ष्मण, जेवढं तू कामाला महत्व देतोयस ना तेवढं कुटुंबाला सुद्धा दिलं पाहिजे. राईट हो, करेक्ट आहे. आणि आपण शेवटच्या कधी फिरायला गेलो तू सांग बरं? आपण आपल्याला नाही का शिवाबाईंनी आपल्या सगळ्यांना असं मुंबईमध्ये असं फिरायला घेऊन गेली होती. पण म्हणजे बसमध्ये वगैरे फिरलो, पण ते मुंबईतच फिरलो ना, बाहेर असं कुठे फिरायला गेलोच नाही. खरंय नाही, आता कोणाला अजून काही कारण आहेत? भाऊ, मी काय म्हणते, तुम्ही आत्ताच आलात ना, थकला असाल, थोडा आराम करून घ्या ना.
उर्मिला, जसा शरीराला आराम हवा असतो ना तसा मनाला सुद्धा आराम हवा असतो. त्यामुळे आपण ही पिकनिक काढली आहे, समजलं? हो चला चला, मी रेडी आहे भाऊ. आणि भाऊ माझा मोबाईल पण रेडी, मी खूप व्लॉग्स करणार आहे, मी कम्प्लिटली रेडी आहे. क्या बात आहे. आणि दिव्या चंदन, अरे या लवकर दिव्या चंदन. हा शाबास, सगळी तयारी झाली ना बाबा? सगळी तयारी झाली आहे भाऊ. दिव्याची एक वेगळी बॅग पॅक केली आहे, त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल्स, लिंबू पाणी, कोकम सरबत, प्रवासात खायला पौष्टिक आहार आणि त्या दिवशी दिलेलं गर्भसंस्काराचं पुस्तक सगळं येतं. खऱ्या अर्थानं बाप शोधतोय. तुम्ही हे का तुमच्या बॅगा कुठे आहेत? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? भाऊ ऐका ना, तुम्ही आत्ताच आलाय, कशाला उगाच दगदग करताय? एक मिनिट, आम्ही निघालोय, तुम्हाला यायचं नसेल तर काय? हा म्हणजे आता काही झालं तरी प्लॅन रद्द नाही होत. हा, आम्ही निघालोय, तुम्हाला यायचं नसेल तर नका येऊ. नाही यायचंय ना आम्हाला, आम्ही काय तयारच होत. म्हणजे बॅग होईल भरून लगेच. चला तयारी करा. भाऊ, मी काय म्हणते, मला आत्ताच कुठं जरा बरं वाटायला लागलंय. मला म्हातारीला कशाला घेऊन जाताय? अहो आजी, असं काय करता? हे येणार आहेत ना.